काहीच मी आलोय पुणे स्टेशनला, कारण आपण करणार आहोत 2 hours लिव्हिंग चॅलेंज. माझ्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट पण आहे. हे 2 तासासाठी माझं प्लॅटफॉर्म तिकीट आहे. सो आता इथे आपण काय काय चॅलेंजेस करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओत कळेल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे प्लॅटफॉर्म तिकीट आहे आपल्याकडे 2 तासासाठी. 2 तास आपल्याकडे आहेत. 2 तास आपल्याला इथे घालवायचे. सो बघूयात, क्रेझी चॅलेंज असणार आहे आणि बघूयात आपल्याला इथे काय काय मिळतं. आणि आपल्याकडे फक्त 100 रुपये तिथे. 100 रुपयामध्ये आपल्याला इथे काय काय मिळतं हे बघूया. तर इथे खूप घाण वास येतोय आणि लिटरली म्हणजे इतका घाण वास आहे ना, तुम्ही आलात तर तुम्हाला माहितीच असेल. बघूयात आता. आणि खायला प्यायला इथे काय मिळतं, बिकॉज माझ्याकडे मी काहीच आणलेलं नाहीये. आता बघूयात आपल्याला किती रुपयामध्ये, 100 रुपयामध्ये आपण 2 तास घालू शकतो का नाही. तर इथे पाणी पण आहे आपल्याला. पाणी कसं आहे टेस्ट करूयात नंतर, कारण बिकॉज माझ्याकडे आहे पाणी आणलेलं. चेहरा खूप टॅन झालाय माझा, बिकॉज ट्रॅव्हलिंग करून इथपर्यंत आलोय. आणि आपल्याकडे फक्त 100 रुपये. 100 रुपयामध्ये आपण काय इथे खायला भेटतं आपल्याला, काही भेटत नाही. तर आपण 100 रुपये पुरतील का 2 तासात, तर बघूयात. आणि बिकॉज मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही, डायरेक्ट आलेलो आहे. आणि आत्ता वाजलेत 12. सो आपल्याला 2 ला इथून निघावं लागेल. सर्वात पहिले वॉशरूम करून घेऊ, बिकॉज सुसू बहुत जोर से आई है. वॉशरूम स्वच्छ होतं जायचं. तर वॉशरूम स्वच्छ होतं. मला वाटलं बाहेर एवढा घाण वास येतोय तर वॉशरूम मध्ये किती घाण वास असेल, पण नाही, वॉशरूम ची स्वच्छता होती. आणि मी आहे आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर. आता आपण प्रत्येक प्लॅटफॉर्म वर जाऊन बघूयात काय काय. प्लॅटफॉर्म 1 वर तर आपल्याला भेळ वगैरे खायला वगैरे दिसते इथे. आणि प्लॅटफॉर्म 2 असे 6 प्लॅटफॉर्म आहे. ते पुणे खूप मोठा जंक्शन आहे. हा आहे पहिला प्लॅटफॉर्म, हा आहे सेकंड प्लॅटफॉर्म. आणि तिकडे अजून 6 प्लॅटफॉर्म आहेत असे. आणि आता फ्रेश झाल्यावर बरं वाटतंय. आता 2 तास आपण बघूयात काय क्रेझी होतंय. पहिल्यांदा आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो इथे मिळतो, म्हणजे 3D आर्ट आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिथून मेट्रो, खाली ट्रेन, काय कॉम्बिनेशन आहे ना. 12-12 झालेले. तर हल्दीराम पण इथे. काका चहा कितीला आहे? 10 रुपये. 10 रुपयाला. माझ्याकडे सुट्टे नाहीत, एक चहा द्या. आणि माझ्याकडे सुट्टे नाहीये. 500 आपल्याला रेल्वेचा चहा इथे मिळतो. चहा घेतलेला आहे. आणि हा आपल्याला 10 रुपयाचा चहा पडलेला आहे. तो आपण चहा टेस्ट करून बघूयात कसा आहे. चांगला आहे चहा. मला वाटलं खूप म्हणजे ऍव्हरेज चहा आहे. इतका पण भारी नाही आणि इतका पण खराब नाहीये. म्हणजे तात्पुरती आपल्याला एनर्जी येण्यासाठी ठीक आहे, गरम पाणी आणि चहा. जसं की मी बाकी त्यांचे व्हिडिओ बघितलेला, त्यांच्यात सांगितलेलं नुसतं पाणी असेल. पण पण आपल्याला जो पुणे स्टेशन वरती चहा मिळालाय तो म्हणजे ठीक आहे, ऍव्हरेज आहे. थोड्या वेळाने आपण काहीतरी खाऊयात. आपल्याला 100 रुपयामध्ये सर्व्हाइव्ह करायचंय. सो आपले आता त्याच्यातले 10 मायनस झालेत, 90 रुपये उरलेत. आता बघूयात 90 रुपये 2 तासासाठी खाण्यापिण्यात पुरतात की नाही पुरत. मी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती. आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती सुद्धा जाणार आहोत. आणि असे 6 प्लॅटफॉर्म आहेत, तिथे जाऊन बघूयात. प्रत्येक प्लॅटफॉर्म वर जाऊयात. ठिकठिकाणी डस्टबिन पण ठेवलेले आहेत, स्वच्छता पण आहे. आणि प्लॅटफॉर्म वरचा कचरा पण उचलण्याचे इथे माणसं मला दाखवत होते. हे बघा, चहा तर पिऊन झालेला आहे आपला. आणि आता बघूयात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जाऊयात. चलो जरा एक्सप्लोर करूया तिकडे तिकडे काय. आणि ते 5 रुपयाला पाणी पण भेटतं, 1 लिटर. दाखवतो, पाणी आहे 5 रुपयाला. तर हे आपल्याकडे पाणी असल्यामुळे आपण नाही घेते, पण जर गरज लागली तर घेऊया. इथे पण फ्री पाणी आहे. प्लॅटफॉर्म 2. फक्त एवढं गरम होतंय ना चालून चालून. आणि सुविधा चांगली आहे पुणे स्टेशनवर. मला वाटलं काही काही बेकार असेल, पण नाही, चांगले आहेत काय काय. बघूयात, तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, मजा येईल. पिण्याचं पाणी इथे आणि ट्राय करून बघू, पिऊन बघू. हे
पिण्यालायक पाणी आहे. काही म्हणतात खारं पाणी वगैरे असतं, पण असं काही नाहीये. पाणी चांगलं आहे आपलं, जसं नॉर्मल असतं पाणी तसं, फक्त थोडीशी थोडीशी टेस्ट वेगळी आहे, पण चांगलं आहे. बिस्लरी सारखं एकदम नाही मिळणार, पण कॉर्पोरेशनचं जे पाणी आहे तेच आहे. बोरिंग वगैरेचं पाणी मला वाटत नाही. कसा आहे ट्रेनचा आवाज, मस्त वाटतं ऐकायला. आणि प्लॅटफॉर्म्स आहेत, पण बिकॉज आपलं काहीतरी कन्फ्युजन होतंय. आपण आहेत आता सेकंड प्लॅटफॉर्म वरती, आणि माझ्या शेजारी तिसरा आहे, पलीकडे चौथा आहे, आणि डायरेक्ट पाचवा आहे, आणि सहावा गेला कुठे तर समजून घ्यावं लागेल. बघू, दाखवतो मी तुम्हाला. ही ट्रेन चाललेली आहे अहमदाबाद, गुजरात. रात्रीचे 12:30 झालेले, 12:33. आपला तर अर्धा तास असाच गेलाय. 12:30 आत्ता वाजलेले 12:33. अजून आपल्याकडे खूप टाइम आहे. तर बघूयात, मला तर काय समजत नाही काय करायचं इतक्या वेळ. तर 24 तासाचं आपण चॅलेंज करणार आहेत, त्याच्यामध्ये तर काय होईल आय डोंट नो. तर ह्या व्हिडिओला 1,00,000 व्ह्यूज आणि 50,000 लाईक करा. 50,000 लाईक करा. आपण नक्कीच 24 आवर्स चॅलेंज घेऊन बघूयात. आता चहा तर पिलाय, आता अजून काय भेटतं आपल्याला. तर गाईज, आपल्याला फ्रेंड भेटलेले तिथे, तो असंच रॅन्डमली. आणि आता 2 तासासाठी आपल्याकडे काय करण्यासाठी नाहीये, त्यासाठी आपल्याला जण भेटलेले. हो, तुझं नाव काय? इस्माईल. तुझं? सलीम. आपल्याला 3 जण भाई भेटलेले हे. आणि बघूयात काय, हे सोलापूरचे ऍक्च्युली, आणि पुण्यामध्ये तिथे जॉबला आहेत ना तुम्ही. सो मी ते चॅलेंज करतोय 2 आवर्स साठी. आपण प्लॅटफॉर्म तिकीट पण काढलेले, काही टेन्शन नाहीये. 2 तास तशी 12:30 वाजलेत, 12 वाजता मी आलतो. अजून आहेत 2 वाजेपर्यंत टायमिंग आहे. बघूयात काय करता येईल काय नाही. तर बाकी तुम्ही काय करता सध्या? जॉबला आहे. ओके, तर चांगली गोष्ट आहे. तर आपल्याला ह्यांनी येऊन विचारलं की तुम्ही ब्लॉग वगैरे शूट करता का. मी त्यांना म्हणलं की नाही, मी चॅलेंजिंग व्हिडिओ करतो. नर्वसनेस फील होत असेल ना थोडस. फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये येतो. मी पण जॉबला होतो व्हिडिओ एडिटिंगचा, तो ड्रॉप केला आणि आता फुल टाइम हेच चालू केलेलं आहे. काय मस्त वाटलं तुम्हाला भेटून. बाकी काय, तर तुम्ही बोललात एवढं डायरेक्ट येऊन, तर चांगलं वाटलं. कोणी ते आपल्याला एकटाच फिरत होतो, आपल्यासोबत काही कॅमेरामन वगैरे काही नाही. हे दादा येऊन भेटले आपल्याला, चांगले. असं कोणीतरी भेटल्यावर बरं वाटतं, जरा टाइमपास आहे का नाही. तर बघूया, आपण गप्पा मारूयात थोड्याफार, आणि बाकी नंतर भेटत तुम्हाला. चल भाई, बाय बाय. चला, येतो. चला 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 चला, बाय. हा, चला भेटूया. चला, हॅपी जर्नी. भेळवाला पण आहे, भेळ विचारूयात कितीला आहे. भेळ आहे का, कितीला आहे? की आपल्याला भेळ पण भेटलेली आहे, आणि बघूयात 30 रुपयाला ही भेळ आहे. बघूयात आपण टेस्ट करून. आणि आता वाजलाय 1, बरोबर अर्ध्या तासाने आपण फूड ट्राय करूयात. तर एक भेळ करा बरं काका, भेळ करा. नाही, काका मस्त भेळ करतील आपल्याला. बघूया, जनरल डब्याची हालत भाई. क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही चेक होईल इथे. थँक्यू. बघूयात, आपण खाऊयात. जुगाड केलेला आहे आपण, मांडीच्या इथं ठेवलेलं आहे, सांडायला नको म्हणजे झालं. आंबट केली वेळ, नुसती काकडी घातली याच्यात, आणि कांदा टमाटो, आणि जे आपले मुरमुरे असतात त्याला हळद लावलेली, कोथिंबीर जे काय असेल ते. ते काय, डाळ आहे थोडी, ती तळलेली डाळ असते ना ती आहे. भेळायला बिलकुलही टेस्ट नाहीये. 30 रुपये आपले वाया गेले. आंबट आंबट भेळ आहे.
पण काय आता वेळेला समजलं असेल तसं म्हणल्यासारखं आहे. जी भेळ मध्ये मजा असते ना ती ह्याच्यामध्ये नाहीये. भेळ तर लिटरली मी टाकून दिली, थोडीशीच गेली मला, बाकी अर्ध्याच्या अर्धी म्हणता येईल, अर्धी टाकून दिली. खूपच आंबट होती भाई. त्याच्यापेक्षा मी तर घरी चांगली बनवतो, एकदम टेस्टी. पाणी मी आणले, पाणी घेण्याची काही गरज नाही, पाणी तर आपण आणलंय. हा, तोंड नुसतं आंबट पडलं. काकडीच नुसती घातलेली, नुसती काकडी भेंडी. काकडी कोण घालतं एवढी भेळ मध्ये? फरसाण बिरसाण तसला काही प्रकार नव्हता. काकडी, टमाटर, कांदा, कोथिंबीर, तिखट मीठ आणि हळद लावलेले चुरमुळे बस झाली भेळ. ते काय तळलेली एक डाळ असते ती एक टाकली, बाई झाली भेळ 30 रुपयामध्ये. आपल्या घरच्या पाण्याची टेस्ट वेगळी, इथल्या थोडीशी वेगळी आहे, पण ऍक्युरेसी सेम आहे. असं 19-20 का फरक आहे सिर्फ पाण्यामध्ये, बाकी चांगली सोय. तर भेळीचा एक्सपिरियन्स घाण होता. आता बघूयात आपण. आता वाजलेत 1 वाजलेत आणि अजून आहे 1 तास. अर्ध्या तासाने परत ट्राय करूयात काहीतरी, वडापाव ट्राय करूयात, बघू कसा आहे. आता आपण जरा चार्जिंग पॉइंट बघूयात. चार्जिंग पॉइंट आहे कारण इथे, बघूयात इथे चार्जिंग होती की नाही होत, आणि होत जरी असली तरी किती फास्ट होते हे आपल्याला कळेल. दाखवतो. चार्जिंग पॉइंट सापडलेला आहे आपल्याला, तर चार्जिंग बघू शकतो तिथे. होती है क्या? होती है क्या चार्जिंग? देखता है, 1 मिनट. आपका लगा है क्या चार्जिंग? हाँ हाँ, होती है क्या चार्जिंग? चार्जिंग हो रही है क्या? 10%, मतलब होती है। हाँ ना, अच्छा है, ठीक आहे चले. हाय. तर काही चार्जिंग होती, पण आपल्याकडे तात्पुरती आहे चार्जिंग, पूर्णपणे खाली झालेली नाहीये. पण होतो प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर, 2 आणि 3 वर बरोबर होता, आणि त्या 4था आणि 5वा. मी आलोय 4थ्या प्लॅटफॉर्मवर, आणि आपण मगाशी होतो 2ऱ्या आणि 3ऱ्या. हा आहे 4था आणि हा आहे 5वा. हा तर प्लॅटफॉर्म सुरू होते खतम हो गया भाई. बघा संपला प्लॅटफॉर्म 4था आणि 5वा. हा होता पलीकडे होता आपण 3ऱ्या आणि 2ऱ्या आणि 3ऱ्या मध्ये. गर्दी पण नाही इथे. परत चेहरा टॅन झाला भाई, काय सांगायचं. पण मजा येते मस्त फिरायला, पण थोडस बोर पण होते, बिकॉज काय करणार काय ते करायला. आता आपला 2 तासाचं चॅलेंज आहे म्हणून काय वाटत नाहीये, तर 24 तासाचं असलं असतं तर वाट लागली असती, आणि ते पण 100 रुपयामध्ये. तर आपण ते पण घेऊन येऊयात. तर तुम्हाला मागाशी सांगितलेलं मी, तेवढा आपला क्रायटेरिया पूर्ण करा, तेवढे आपली हेल्प पण करा. आणि आपल्याला 5 महिन्यात, तर तुम्हालाही माहिती असेल युट्यूबचा क्रायटेरिया चेंज झालाय. तर पहिले आपल्याला 4000 घंटे वॉच टाइम कम्प्लीट करायला लागत होता, पण आता 1 फेब्रुवारी पासून युट्यूबचा क्रायटेरिया पूर्णपणे चेंज झालेला आहे. म्हणजे होणार आहे 8000 घंटे करायचेत भाई. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर 5 महिन्यात कसंही करून आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचंय. सो आपल्याला तुम्ही सपोर्ट करा. 1000 सबस्क्रायबर ह्या महिन्यात आपल्याला टार्गेट आहे कम्प्लीट करायचं, आणि 5 महिन्यात आपले 1 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करायचं. तर आता वाजलेले 1:12. तर मी युट्यूब चॅनल वगैरे आहे माझं, तो असंच नॉर्मली व्हिडिओ काढत होतो. या दादांनी पण आपल्याला विचारलं तुम्ही ब्लॉग वगैरे करता का, पण नाही आपण मी चॅलेंजिंग व्हिडिओ करतोय 2 तासासाठी. प्लॅटफॉर्म लिव्हिंग चॅलेंज, तो 2 तास सर्वाइव्ह करायचं काय पण असं. पण इथलाच आहे मी, व्हिडिओ काढायसाठी मी इथे आलो. तुम्ही? बरं बरं, इथून 3ला आहे निगडीला. तर एक गोष्ट होती की मोबाईल असं कॅमेरा वगैरे आपण जर धरला आणि व्हिडिओ शूट करताना काही जे असतात लोक चांगले, ते आपल्याला सहज येऊन विचारतात तुम्ही व्लॉग वगैरे शूट करताय का, व्हिडिओ वगैरे काढताय का, मग हो वगैरे बघतात. तर असे मित्र वगैरे भेटतात आपल्याला, आणि तर ते मला म्हणजे असं कॅमेरा वगैरे बघून आपल्याला विचारतात की तुम्ही ब्लॉग वगैरे काढता, व्हिडिओ वगैरे काढता का, मग आपण असे रिस्पॉन्स, चांगलं वाटतं कोणीतरी आपल्याला बोलतंय. प्लॅटफॉर्म 6वर आहेत आपण, आणि चालतोय. बघूयात काय आता,
नॉर्मली आता फक्त अर्धा तास राहिले बिकॉज आता वाजला 1:30. तुम्हाला टायमिंग दाखवतो. आता अजून थोड्या 15 मिनिटांनी, अजून तरी भूक नाहीये, त्या भेळमुळे जरा काय खायची इच्छा थोडली, पण वडापाव नक्की ट्राय करू आपण. तुम्हाला तुम्हाला दाखवण्यासाठी मी ट्राय करणार, बिकॉज मला भूक नाहीये. प्लॅटफॉर्म शांत आहे एकदम, रेल्वेच नाही ना इथे. प्लॅटफॉर्म 1 सगळ्यात जास्त भरलेला होता. प्लॅटफॉर्म 2, 3 ते पण भरलेले होते. चौथ्याला तर 5व्याला गर्दीच नाही, आणि 6व्याला थोडीफार आहे, जास्त नाही. पण बघा पुणे जंक्शन, आपण आलोय प्लॅटफॉर्म क्रमांक 6, एकदम लास्टला. येऊ ट्रेन बघा. तर गाईच एक चांगली गोष्ट झाली आपल्यासोबत. इंस्टाग्रामवर व्हायरल असलेले मस्तान बाबा जे पुणे स्टेशनला असतात, मला पण त्यांच्याबद्दल इतकं काय माहित नाहीये, पण मी इंस्टाग्रामवर त्यांची व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत, काही काही ज्या लोकांनी टाकलेले आहेत. सो ते इथे भेटले रॅन्डमली, तिथे बसलेले होते आणि त्यांची काही लोक सेवा करत होते. मी पण जाऊन दर्शन घेतलं. मला काही त्यांच्याबद्दल इतकं माहित नाहीये. जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा ते कोण आहेत. तर समोरून जाऊन मी व्हिडिओ नाही काढली, बिकॉज फर्स्ट टाइम दिसले आणि तसं ऑकवर्ड वाटलं मला जरा व्हिडिओ काढायला, त्यामुळं समोरून मी व्हिडिओ नाही काढली. तर 1:30 वाजलेला आहे, मला दाखवतो. आणि मग आपण प्लॅटफॉर्म तिकीटचं व्हॅलिडिटी संपेल आपली, 2 तासासाठी होते आणि आपलं चॅलेंज पण 2 तासासाठी होतं. तर ते आपलं चॅलेंज कम्प्लीट होईल. तर बघूयात आता किती व्ह्यूज येत आहेत व्हिडिओला. मग नेक्स्ट व्हिडिओ आपण 24 तासाची घेऊन येणार आहोत. तर दाखवतो तुम्हाला टायमिंग, खोटं वाटत असेल तर. फक्त 15 मिनिटं राहिलेले, फक्त 15 मिनिटं राहिलेत गाईज आपलं चॅलेंज कम्प्लीट व्हायला. आणि आपल्याला अजून एक तास राहिलाय छोटासा, वडापाव खायचा, वडापाव ट्राय करायचा. तर बघूयात आता कुठं भेटतो. 6 प्लॅटफॉर्म क्रमांक 6ला तर नव्हता, तर बघूयात आपण दुसऱ्याला, पहिल्याला तर भेटेल. तर पहिल्या प्लॅटफॉर्मवर आपण आलेलो आहे. तर आपण, मला ट्राय करायचं होतं जे लोगो पायलटचे, ते तुम्हाला दाखवायचं लोगो पायलट कसं ऑपरेट वगैरे करतात, पण ते काय आपल्याला भेटलं नाहीये. नेक्स्ट टाइम जेव्हा चॅलेंज करू तेव्हा नक्कीच दाखवू आपण. आपला टायमिंग संपून गेलेला आहे गाईज, बिकॉज आपण 1:42 तिकीट काढलेलं ना, आता वाजलेत 1. तर फटाफट वडापाव घेऊन आपल्याला बाहेर जावं लागेल. 30ला वडा 1, 2 वडे, 15चा 1 द्या ना. एवढं काय करायचं, मला एकट्याला पाहिजे. रेडी राहू दे. गाईज वडापाव होता 30 रुपयाला, म्हणजे 15 रुपयाला एक होता, पण एक देत नव्हते ते डायरेक्ट 2 देत होते. 30 रुपयात 2 वडापाव. पण आपल्याला एवढी भूक नाही तर गरज काय घ्यायची. जाऊ द्या, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण घेऊया, ट्राय करूया. तर आता माझा प्लॅटफॉर्म टायमिंग पण संपलेला आहे, आता मी बाहेर पडतोय. तर गाईज आपलं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे आणि आपल्याला वडापाव खायचा होता, पण तो खायला भेटला नाही, बिकॉज 30 रुपयाला 2 वडापाव होते, ठीक होते, पण माझं एवढं पोट भरलेलं होतं, त्यामुळे मी काही ते घेतले नाही. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते नक्कीच ट्राय करणार आहोत. आणि आपले फक्त किती रुपये गेले, 40 रुपये फक्त आपलं खर्च झाले, 60 रुपये आपल्याकडे सगळे शिल्लक राहिले 2 तासाच्या चॅलेंज मध्ये. तर 24 तासामध्ये 100 रुपये पुरतील की नाही पुरत हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बघूयात आपण ते पण चॅलेंज करूयात. तर भेटूयात अशा पुढच्या चॅलेंजिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशा पुढच्या चॅलेंजिंग व्हिडिओ. बाय बाय.